करतो बाबा. झालं तुमचं, संपलं बाबा रुपये. व्हिज्युअलायझेशन कम्प्लीट झालं, आता फक्त सर्व्हिसचा पार्ट. ओके, मला ओव्हर द टाइम काय दाखवायचं आहे, टोटल रेव्हेन्यू दाखवायचं ओव्हर द टाइम. ओके, त्यासाठी एरिया चार्ट म्हणून आहे. ओके, लाईन चार्ट पण यूज करू शकता किंवा एरिया चार्ट पण मी आता काय करतो, एरिया चार्ट यूज करतो. ओके, एरिया चार्ट. काय दाखवायचं होतं मला, ओव्हर द टाइम म्हणजे ओव्हर द मंथ पकडा. ओके, वेअर इज माय कॅलेंडर, लुकअप. एक्स एक्सिस मध्ये काय टाकणार, क्लिक करू म्हणतोय, करतो मी पण. ठीक आहे, स्टार्ट ऑफ द मंथ. ओके, देन वाय एक्सिस मध्ये काय टाकणार मी, व्हॅल्यूज, टोटल रेव्हेन्यू टाकू. कशामध्ये टोटल रेव्हेन्यू, फॅक्ट टेबल मध्ये, राईट. मेजर्स क्रिएट केले आपण ते. वाय ऍक्सिस मध्ये काय टाकू, टोटल रेव्हेन्यू. आला समथिंग काय ते चार्ट. मी मंथ दाखवतो. ओके, ओव्हर द मंथ दाखवतो. कट करतो, क्वार्टर पण कट करतो. मंथ काय ते समथिंग इथे, राईट. देन इथं ब्लँक व्हॅल्यू समथिंग दिसते, राईट. ब्लँक व्हॅल्यू मला ही काय करायची, रिमूव्ह करायची. मी अगेन कुठे जाणार, फिल्टर मंथ मध्ये जाणार. कशामध्ये जाणार, फिल्टर पेन मध्ये जाणार. ओके, मंथ मध्ये माझं ब्लँक येतं, राईट. क्लिक करतो त्याच्यावर, इथं सिलेक्ट ऑल म्हणणार आणि ब्लँकवर जस्ट अनक्लिक करणार. ब्लँकवर काय करणार, अनक्लिक करतो. हे ब्लँक व्हॅल्यू काय असतात माहिती का, जेव्हा तुमची डेटा टीम असेल, जेव्हा कंपनीमध्ये जाते, एक डिफरंट डेटा टीम असते, ती सगळ्या गोष्टी हँडल करत असते. आपलं काय काम नसतं याच्यामध्ये. त्यांना तुम्ही सांगू शकता इथं ब्लँक व्हॅल्यूज आहे, ते फिल आउट करून द्या. ओके, आता मला काय करायचं, फक्त ब्लँक व्हॅल्यू नव्हती दाखवायची. त्यासाठी काय केलं, मी फिल्टर पेनवर गेलो, स्टार्ट ऑफ द मंथला क्लिक केलं आणि फक्त काय केलं, सिलेक्ट ऑल केलं, फक्त ब्लँक अनसिलेक्ट केलं. ओके, इथं काय ती आली का माझी व्हॅल्यू, दिसते का चांगलं. ह्याला मला एक ट्रेंड लाईन द्यायची. काय द्यायची, ट्रेंड लाईन द्यायची. ओके, इथं लाईन म्हणून ऑप्शन असेल तुमच्यामध्ये, आहे का, आहे. इथं लाईन स्टाईल समथिंग काय ते असेल. ट्रेंड लाईन म्हणून एक ऑप्शन आहे का, ट्रेंड लाईन म्हणून चेक करा बरं. अपडेटेड मध्ये डायरेक्ट ट्रेंड लाईन म्हणून ऑप्शन आहे. जस्ट वेट. आहे ना, ट्रेंड लाईन वर क्लिक कर बरं, माझं इथं असेल. माझ्या नाही होते, हे नाहीये ऍक्सेस मध्ये. जाऊ दे. एरिया चार्ट काय शो करतो, म्हणजे लाईन पण हे शो करतो, पण एरिया काय होतो, तर एरिया वाईज म्हणजे हा पूर्ण एरिया बघतोय का, कोणता एरिया आहे, थांबा. डिसेंबर टू नोव्हेंबर हा पूर्ण एक एरिया झाला. त्या एरिया रिगार्डिंग तो काय करतो, आपल्याला टोटल रेव्हेन्यू शो करायचा. ओके, बट मला ह्याच्यामध्येच टोटल ऑर्डर्स पण दाखवायचे आहेत आणि टोटल प्रॉफिट पण दाखवायचं. म्हणजे काय करायचं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवायची, राईट. मी करतो अगेन जनरलमध्ये जातो. इथं टूल टिप म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय, टूल टिप्स. टूल टिप्स काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. मी या टूल टिपमध्ये ना टोटल प्रॉफिट आणि टोटल ऑर्डर ट्रॅक करतो. ओके, टोटल ऑर्डर अँड टोटल प्रॉफिट जस्ट ड्रॅग करतोय, बाकी काय लोड नाही. ओके, आणि इथं क्लिक करतो, जस्ट आले टोटल ऑर्डर अँड टोटल प्रॉफिट. ह्याने काय दाखवली, मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवली. बट हे आपण व्हिज्युअल थ्रू दाखवलं तर, आपण हे. ओके, अगेन मी काय करतो, एक पेज क्रिएट करतो, न्यू पेज. ओके, न्यू पेज काय करतो, क्रिएट करतो. हे कॅनव्हास झालं, राईट. कॅनव्हास मध्ये गेलं तर फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये जातो. कुठे जातो, फॉर्मॅट व्हिज्युअल्स. इथं पेज इन्फॉर्मेशन म्हणून आहे, सॉरी पेज नाही, सॉरी कॅनव्हास सेटिंग मधून आहे. कॅनव्हास सेटिंग म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करतो. तर टूल टिप म्हणून एक ऑप्शन येतं, राईट. टूल टिप म्हणून एक ऑप्शन येतं, क्लिक करतो.
इथं तुम्ही कोणतेही व्हिज्युअल क्रिएट करू शकता, राईट. मी आता काय करतो, ह्याच्यामध्ये कॉलम चार्ट सिलेक्ट करतो. कॅनव्हास सेटिंग मध्ये गेलो. कॅनव्हास सेटिंग मध्ये टाईप म्हणून एक आहे. टाईप मध्ये टूल टिप म्हणून आहे सगळ्यांमध्ये. ओके. अगेन काय करतो, ह्याच्यामध्ये एक कॉलम चार्ट सिलेक्ट करतो. काय करतो, कॉलम चार्ट. देन ह्याच्यामध्ये काय दाखवू मी, कॅटेगरी वाईज दाखवू का, टोटल रिव्हेन्यू आता तात्पुरतं. ओके. कॅटेगरी 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 कुठे गेलो. ओके. एक्स एक्सिस मध्ये काय, कॅटेगोरिकल व्हॅल्यू. देन वाय एक्सिस मध्ये टोटल रिव्हेन्यू. आता समथिंग काय ते दिसतंय. आता मला हे फ्रंट पेजला दाखवायचं. माझ्या कुठे दाखवायचं, फ्रंट पेजला. आता त्याचं टूल टिप म्हणून मी ऑप्शन म्हणजे सिलेक्ट करून ठेवतो. मी कुठे दाखवायचं होतं ना, प्रोडक्ट डिटेल्सला जातो. और फर्स्ट पेजला थांबा, फर्स्ट पेजला जातो. ओके. हे मी काहीतरी कॅटेगरी ऑर्डर्स बाईक्स हे काहीतरी कॅटेगरी वाईज ऑर्डर्स सिलेक्ट केल्या, राईट. मला इथं काय दाखवायचं, टोटल रिव्हेन्यू दाखवायचा बाय कॅटेगरीज. ओके. ह्या कॅटेगरीवर सिलेक्ट केलं मी. ह्या चार्टवर फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये जातो आणि जनरल मध्ये जातो. ओके. जनरल मध्ये गेल्यानंतर इथं टूल टिप नावाचं एक ऑप्शन आहे, ते ऑफ असेल. काय असेल, ऑफ असेल. त्याला ऑन करतो. केलं ऑन, केलं ऑन सगळ्यांनी. त्याला ड्रॅग करतो, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतोय. टाईप काय माझा, रिपोर्ट पेज. पेज काय म्हणतं ते, ऑटो. माझं एक सेपरेट पेज क्रिएट केलं मी, टूल टिप नावाचं क्रिएट करतो. आलं का ऑटोमॅटिकली टूल टिप नावाचं पेज. त्याला क्लिक करतो. करू क्लिक, क्लिक करतो. ओके. क्लोज करतो. इथं जातो, होवर करतो बस. आलं का, खाली जातो. आलं, चेंज झालं का व्हॅल्यू ऑटोमॅटिकली. ॲक्सेसरीज वाईज टोटल रिव्हेन्यू दाखवते का मला. ह्याला क्लिक करतो. अगेन ह्याला क्लिक करतो. फक्त होवर करतो मी, क्लिक पण नाही, फक्त होवर करतो. टूल टिप काय करतो, आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. तो व्हिज्युअल थ्रू पण करू शकतो और जस्ट टेक्स्ट थ्रू पण करू शकतो. टेक्स्ट थ्रू साठी काय केलं मी, प्रोडक्ट डिटेल्स मध्ये गेलो. ओके. हा माझा काहीतरी व्हिज्युअल होता, त्याच्यावर क्लिक करतो. तर टूल टिप म्हणून एक ऑप्शन आहे खाली. त्याच्यावर मी काय केलं, जस्ट टोटल प्रॉफिट अँड टोटल रिव्हेन्यू काय केलं, ड्रॅग केला. मी जेव्हा क्लिक करतो याच्यावर, तर तो माझ्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दिसतोय, राईट. बट मला हे व्हिज्युअल थ्रू दाखवायचे. कशात थ्रू दाखवायचं, व्हिज्युअल थ्रू. काय केलं मी, एक टूल टिप नावाचं काय केलं, पेज सिलेक्ट केलं, पेज क्रिएट केलं. ते कसं केलं, कॅनव्हास मध्ये गेलो, कॅनव्हास सेटिंग मध्ये गेलो, राईट. त्याने इथं टाईप आहे, पेजचा टाईप आहे, त्याला क्लिक करतो. तर इथं काय केलं मी, टूल टिप सिलेक्ट केलं. आता मला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची होती, रिव्हेन्यू प्रोव्हाइड करायचा होता, राईट. प्रत्येक कॅटेगरी वाईज मी काय केलं, एक कॉलम चार्ट सिलेक्ट केला, राईट. एक कॉलम चार्ट घेतला. थांबा 2 मिनिटं. ओके. एक कॉलम चार्ट घेतला. त्यामध्ये पास काय केलं, एक्स एक्सिस मध्ये कॅटेगरी नेम, कॅटेगोरिकल व्हॅल्यू, राईट. अँड वाय एक्सिस मध्ये काय पास केलं, न्यूमेरिकल व्हॅल्यू, टोटल रिव्हेन्यू. आता मला हाच कॉलम चार्ट कुठे दाखवायचा होता, फ्रंट पेजला दाखवायचा होता, राईट. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची होती. सो मी काय केलं, जस्ट फर्स्ट पेजवर गेलो. कुठे गेलो, फर्स्ट पेजवर. हे कॅटेगरी वर्सेस ऑर्डर्स नावाचं एक आपण कार्ड सिलेक्ट केले, कार्ड क्रिएट केले, राईट. त्याच्यावर क्लिक करतो. केलं क्लिक. कुठे गेलो मी, फॉर्मॅट व्हिज्युअल मध्ये गेलो. फॉर्मॅट व्हिज्युअल मध्ये गेलो. जनरल मधून एक ऑप्शन आहे, जनरल मध्ये गेलो. तर टूल टिप नावाचं एक ऑप्शन आहे, डायरेक्ट ऑप्शन आहे टूल टिप्स. त्याला क्लिक केलं. तर ऑफ असेल त्याला ऑन करा, ठीक आहे. त्याला ऑन केलं. त्याने इथं काय विचारतं, टाईप रिपोर्ट पेज आहे माझं. ओके. देन काय करतोय, तो पेज विचारतोय, कोणत्या पेजवर आहे ती इन्फॉर्मेशन, टूल टिप नावाची. आलं का मला, ऑटोमॅटिकली त्या पेजचं नाव डिटेक्ट हे झालं, डिटेक्ट झालं, टूल टिप. मी केलं, टूल टिपला सिलेक्ट केलं, फक्त सिलेक्ट केलं.
ओके. देन फक्त इथं होवर करतोय मी. दिसते का एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली व्हिज्युअल थ्रू दिसते. कळलं टूल टिपचा यूज का करतो आपण? टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. थांबायचं. बस झालं. ऑनलाईन का आलं? ऑनलाईन ऑनलाईन खूप अवघड आहे का डॅशबोर्ड बनवणं? का? प्रॅक्टिसिंग मागे